भंडारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीच्या निकालानंतर महायुतीमध्ये मिठाचा खडा पडला आहे। महायुतीत शिवसेना शिंदे गटाला 4 उमेदवार दिले होते, त्यापैकी एक उमेदवार विजयी झाला आहे आणि एक निकाल लागणे बाकी आहे आणि 2 उमेदवाराला जाणून बुजून हरविण्यात आले आहे। महायुतीमध्ये शिवसेना शिंदे गटाला हरविण्याचा घाट रचला गेला आहे। त्यामुळे यापुढे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शिंदे गट स्वबळावर लढवणार आहे, तर महायुतीत आमच्या पाठीत खंजीर खुपसलं गेलं आहे। अप्रत्यक्षरित्या भाजपने दगा दिला असल्याची टीका शिवसेना शिंदे गटाने पत्रकार परिषदेत केली आहे। 27/7/2025 ला 13 वर्षानंतर भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक पार पडली। त्यामध्ये महायुती म्हणून महायुती सहकार पॅनल म्हणून शिवसेनेतर्फे आम्ही निवडणूक लढविली। त्यामध्ये आमचे 4 उमेदवार होते। 4 उमेदवारांपैकी आज 3 उमेदवारांचा निकाल जाहीर झाला। त्यामध्ये आमचे भंडारा सेवा सहकारीमधले अनिल सार्वे हे उमेदवार निवडून आले, परंतु मत्स्य संघटना आणि मत्स्य व्यवसाय संघटना आणि सेवा सहकारी पवनीमधले उमेदवार आमचे फक्त 3-3 मताच्या फरकाने पडले। आमच्याच घटक पक्षातील युतीमधील घटक पक्षातील नेत्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी यामध्ये जाणीवपूर्वक आमच्या घात केला आणि विश्वासघात करून आमचे उमेदवार कसे पडतील तो प्रयत्न केला। त्याचे पुरावे आमच्याकडे आहेत आणि या बाबतीत आम्ही माननीय मुख्यमंत्री महोदय आणि उपमुख्यमंत्री महोदय यांना भंडारा जिल्ह्यातर्फे ठराव आणि त्यांचे पुरावे पाठवणार आहोत आणि मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये आमचं शिवसेना म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला त्या उमेदवाराला अध्यक्ष म्हणून आमचं समर्थन राहील, असं मी आजच्या या प्रसंगी आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो।